लास्ट लेक्चरला आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बघितलं होतं. आज जे आहे ना ते पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन बघणार आहे. आणि पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन बघत असताना याचा पण एकच प्रॉब्लेम घेणार आहे. बट एक प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला फक्त ते एक वाटेल, बट त्याच्यामध्ये सर्व कंडिशन घेणार आहे. सर्व कंडिशन इन द सेन्स जवळपास 10-12 प्रॉब्लेम होतील असा एकच प्रॉब्लेम घेणार आहे, पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन. आता पॉइसन्स डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला मी काल लिहून दिला होता, तरी पण आज आणखीन एकदा लिहितो मी, तुमच्या लक्षात राहावं. काय रे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए समथिंग आर कंडिशन इज इक्वल टू ई चा पॉवर कसा असला पाहिजे मायनस एम इंटू एम चा पॉवर किती असायला पाहिजे आर डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. याच्यामध्ये एम म्हणजे काय असेल तर ती असेल मीन व्हॅल्यू. कशी असेल? मीन व्हॅल्यू. त्यालाच आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये काय म्हणलं होतं? अवरेज व्हॅल्यू. कसली व्हॅल्यू? अवरेज व्हॅल्यू. आणि ती कशी काढायची तर एम इज इक्वल टू एन इंटू पी करून. एन म्हणजे काय असतील? नंबर ऑफ ट्रायल्स. एन म्हणजे काय असतील? नंबर ऑफ ट्रायल्स. आणि पी काय असेल? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. एन म्हणजे काय असतील? नंबर ऑफ ट्रायल्स. आणि पी काय असेल? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ठीक आहे, वाटलं तर इथे लिहितो. एन म्हणजे काय? नंबर ऑफ ट्रायल्स. ठीक आहे, आणि पी काय असेल? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि मी 10 वेळेस सांगतो सर, मेन्शन जर नाही केलं तर हा प्रॉब्लेम पॉइसन डिस्ट्रीब्युशन सोडवायचा का बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सोडवायचा, कसं ठरवायचं? जर या केस मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस पी इज लेस दॅन 10% असेल पर्सेंटेज फॉर्मॅट मध्ये, किंवा प्रोबॅबिलिटी सक्सेस इज 0.1 पेक्षा कमी असेल तर तो प्रॉब्लेम पक्का कशाने सोडवायचा? पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन. किंवा ज्याच्यामध्ये मीन व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यामध्ये पॉइसन डिस्ट्रीब्युशन. कधी कधी प्रॉब्लेम मध्ये e⁻² ची व्हॅल्यू देतात, तेव्हा समजायचं की हा प्रॉब्लेम पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा आहे. किंवा e⁻1 देतील, e⁻0.5 देतील, व्हॅल्यू काही पण देतील, तेव्हा समजायचं की हा प्रॉब्लेम शक्यतो काय याचा पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा. एम कसं काढायचं कळालं? सर आर किती असते? आर म्हणजे आपण चूज करतो ते असते, म्हणजे एक्झॅक्टली आहे का, लेस दॅन आहे का मोर दॅन, त्याच्यावर आर ची व्हॅल्यू डिपेंड्स असते. ठीक आहे, चल इथपर्यंत जर कोणाला काही अडचण नसेल तर एक सिंगल प्रॉब्लेम त्याच्यामध्ये नियर अबाउट 11 to 12 कंडिशन्स घेऊ, 11 ते 12 कंडिशन्स घेऊ. तुम्ही पण लिहा, मी पण लिहितो. ठीक आहे, लिहा. क्वेश्चन लिहा. 1% of a article 1% of article from a certain machine certain machine are defective. ठीक आहे, नेक्स्ट. What is the probability that what is the probability that in a sample of 100 articles
What is the probability that in a sample of 100 articles, first condition, none is defective? जवळपास 12, 13, 14, 15 काय कंडिशन ते घ्यायचे काय, एकच प्रॉब्लेम घेणार आहे. ह्या एकच प्रॉब्लेम मध्ये सगळ्याच कंडिशन कोणत्या, एक्झॅक्टली वाल्या, लेस दॅन वाल्या, मोर दॅन वाल्या, त्याच्यानंतर काय ऍटलिस्ट, ऍट मोस्ट, सगळ्या कंडिशन कव्हर अप करणार आहेत आपण. ठीक आहे, चलो. नन इज डिफेक्टिव्ह. सेकंड, एक्झॅक्टली वन इज डिफेक्टिव्ह. हा, मी फक्त कंडिशन लिहून देणार आहे, कॅल्क्युलेशन तुमचं तुम्हाला करायचंय. मी पी ऑफ आर कसं करायचं तेवढं सांगेन, त्याची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. थर्ड कंडिशन, एक्झॅक्टली टू. आणि एक्झॅक्टलीची बस झाली तर तुम्ही पुन्हा सांगायचं मला, आताच लगेच बस झालं म्हणू नका. एक्झॅक्टली टू आर डिफेक्ट. फोर्थ, exactly 99 are defective. Fifth, exactly 100 are defective. हा, हे जे एक्झॅक्टली 100 आर डिफेक्टिव्ह आहे, याच्या ठिकाणी असले ऑल आर डिफेक्टिव्ह असं पण येते, ऑल आर डिफेक्टिव्ह असं पण येऊ शकते. कळलं? ऑल आर डिफेक्टिव्ह असं पण येऊ शकते. 5, हा, एक्झॅक्टलीचे बस झाले का, एक्झॅक्टलीचे बस झाले का. 6th वन काय झालं, लेस दॅन 3 आर डिफेक्टिव्ह. चलो, लेस दॅन 3 आर डिफेक्टिव्ह. 7, लेस दॅन 99 आर डिफेक्टिव्ह. लेस दॅनच्या 2 बस झाल्या, लेस दॅनच्या 2 बस झाल्या का कंडिशन. चलो, 8, मोर दॅन 2 आर डिफेक्टिव्ह. हे लिहून घ्या, कारण मी नेक्स्ट पेजवर जेव्हा जाणार आहे तेव्हा तुम्हाला ते सिरियल वाईज विचारणार, मी फक्त कंडिशन लिहून देणार आहे. 9th, मोर दॅन 98 करू का 99 करू, 98 करतो, 98 आर डिफेक्टिव्ह. हे झालं लेस दॅन मोर दॅन. आता काय राहिलं रे, ऍटलिस्ट, ऍटमोस्ट. ठीक आहे. 10th, ऍटलिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. 11, at least 99 are defective. 12,
at most 2 are defective. And lastly 13, at most 98 are defective. हा, प्रॉब्लेम ज्या लेकरांनी लिहून घेतला नाही त्यांनी मस्त स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, प्लीज रिक्वेस्ट. हो मग हे प्रॉब्लेम पुस्तकात वगैरे कुठं नाहीये, मी बनवलेलं आहे. काय झालं? हा, स्क्रीनशॉट काढून घ्या. काय तुम्हाला एक 5 मिनिटं देतोय, तुम्ही लिहून घ्या. छान दिसत. हा, एक 5 मिनिटात सगळ्या ऍटलिस्ट ऍट मोस्ट कंडिशन लिहून घ्या. तुम्हाला मी सोडवायचं कसं ते सांगतो. झाले की सांगा लिहून. चलो, आवाज यायला व्यवस्थित? लिहून घेतला सगळा प्रॉब्लेम? आता लक्ष द्या रे. इथं प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही रीड करता तेव्हा मी इथं फक्त एक जनरल फॉर्म्युला बनवतो आणि जे की आपण प्रत्येक कंडिशन मध्ये यूज करायचं. मग याच्यामध्ये काय दिले रे? 1% ऑफ ए आर्टिकल फ्रॉम ए सर्टन कंपनी आर डिफेक्ट. सर्टन मशीन और सर्टन कंपनी आर डिफेक्टिव्ह. म्हणजे काय रे? डिफेक्टिव्ह भेटण्याचे चान्सेस किती आहेत? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज एन 1%. आता 1% म्हणजे लेस दॅन 10% आहे का मोर दॅन 10% आहे? लेस दॅन 10% आहे. पक्का काय करावं लागेल? पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन. म्हणजे P इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 100 किंवा
0.01 असं लिहू शकता तुम्ही. इथं प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर काढायची गरज आहे का? नाही. पॉइसन डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर काढायची गरज नाही. मग आता दुसरी गोष्ट काय रे, इन अ सॅम्पल ऑफ 100 आर्टिकल्स म्हणजे एन इज इक्वल टू किती आहे रे? एन किती आहे? 100. सॅम्पल कितीचं आहे? 100. मग इथे चेक करा, मीन व्हॅल्यू काढू शकता तुम्ही. मीन इज इक्वल टू एन इंटू पी, तर 0.01 इंटू 100 इज इक्वल टू 1. म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आली रे? 1. मग जनरल फॉर्म्युला बनवता आला पाहिजे. इथं थोडीशी जागा नाही, तर मी इकडे नेक्स्ट पेजवर बनवतो. चेक करा, पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला पी ऑफ आर इज इक्वल टू ई चा पॉवर मायनस एम इंटू एम चा पॉवर आर डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. मग जनरल फॉर्म्युला पी ऑफ आर इज इक्वल टू ई चा पॉवर -1 इंटू 1 चा पॉवर आर डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. इथं इन अ सॅम्पल ऑफ 200 केल्या पाहिजेत काही, म्हणजे इथं 2 आला असतं, कॅल्क्युलेशन मध्ये मजा आली असती. इथं 1 घेतल्यामुळे काय झाले, किती पॉवर घेतलं तर काय येणार आहे? तीच व्हॅल्यू येणार आहे. कसं करायचं? 1च राहू द्यायचं का इन अ सॅम्पल ऑफ 200 करायचं? नका, मग ते कंडिशन बदलावं लागतं. मोर दॅन लेस दॅन, नाही नाही राहू दे, नाही 198 असं करावं लागेल. राहू दे, काय बिघडत नाही. ऑनलाईन वाले हे कळालं का रे 1 कसं आलं ते? एम ची व्हॅल्यू 1 कशी आली कळालं का? बस झालं, जाऊ दे. चलो, फर्स्ट कंडिशन मी बी विचार केला नाही तेवढं, हे 1 येते आणि 1 आहे, दुसरं काय नाही. 1 चा पॉवर किती घेतलं तर काय येणार आहे? 1च येणार आहे. हे तेवढं एक महत्वाचं आहे. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन काय रे? नन इज डिफेक्टिव्ह. नन इज डिफेक्टिव्हचा अर्थ काय रे? एकही डिफेक्टिव्ह नाही, म्हणजे आर ची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 0. मग तुम्ही पी ऑफ 0 कॅल्क्युलेट करायचं. कसं करायचं? ई चा पॉवर -1 इंटू 1 चा पॉवर 0 डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल कसं काढायचं शिकवलं, मग व्हॅल्यू पुटअप करा आणि कॅल्क्युलेशन करा. हे बघा काही हा 0.3678. थँक्यू दिदे. इंटू 10 पॉवर काय आले का? चला, मग सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन हा काय रे? एक्झॅक्टली तुम्ही रीड करायचंय. एक्झॅक्टली 1 इज डिफेक्टिव्ह. एक सांगायला तुम्ही कंडिशन रीड केला तरच मी लिहिणार आहे. 1 इज डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू किती असली पाहिजे रे इथं? 1. पी ऑफ 1 इज इक्वल टू ई चा पॉवर -1 इंटू 1 चा पॉवर 1 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. हे सुद्धा 0.3678 येईल का चेक करा. सेकंड कंडिशन झाली. आता थर्ड कंडिशन. थर्ड कंडिशन काय रे? एक्झॅक्टली 2 आर डिफेक्टिव्ह. 2 आर डिफेक्टिव्ह. हा, एक्झॅक्टली 2 आर डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू किती येईल रे? 2. म्हणजे या इक्वेशन मध्ये वाटलं तर कलर चेंज करू का मी जरा? हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायला मी. जांभळा करू का? दिसायला का सगळ्यांना? पी ऑफ आर, आर इज इक्वल टू 2 इज इक्वल टू पी ऑफ 2. पी ऑफ 2 कसं काढायचं रे? जिथं जिथं आर दिसेल तिथं काय पुटअप करायचं? 2 e raised to -1 इंटू 1 चा पॉवर 2 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. हा 0.15
सॉरी 18, हा करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ कंडिशन काय रे? फोर्थ कंडिशन काय? एक्झॅक्टली 99 आर डिफेक्टिव्ह. याचा अर्थ काय रे? आर ची व्हॅल्यू काय घ्यायची? आर ची व्हॅल्यू किती घ्यायची? इज इक्वल टू e⁻1 1 चा पॉवर 99 डिवाइड बाय 99 फॅक्टोरियल. चेक करा, 0 पॉइंट इंटू 10 पॉवर मायनस मध्ये येते, 10 चा पॉवर येते. हा ऑनलाईन वाले सांगा उत्तर. खूप छोटी व्हॅल्यू येते. मॅथ एररच येईल का? अरे यार हे लय अवघड झाले. हो खूप छोटी व्हॅल्यू येते. काय करावं याला? $99 फॅक्टोरियलच एरर येईल. कर हा नाही येत नाही. 80 फॅक्टोरियल बी येईल. लय मोठी व्हॅल्यू होते काही. मॅथ्स एरर येईल डायरेक्टली. म्हणजे पुढचे प्रॉब्लेम येत नाहीत ते ऍटलिस्ट ऍट मोस्ट वाले. मी उगाच मजाक मध्ये घेतले. हा हे फॅक्टोरियल लय मोठं येईल, दुसरं काय नाही. फॅक्टोरियलच येईना तेवढं मोठं. हा ए करे, हे एक्झॅक्टली 99 आणि एक्झॅक्टली 100 वाले कॅन्सल करा. बाबू नाही, ते येणारच नाही, ते येणारच नाही. ठीक आहे. काय गुरुजी क्लास कुठे निघाली सकाळी सकाळी? हा कुठं? अरे हे अवघड झालं हे. मला वाटलं फॅक्टोरियल येईल काही आहे. चलो एक काम करा, हा जे फॅक्टोरियल मध्ये बसत नाहीत त्याला आपण कॅन्सल आउट करू.
ठीक आहे. हा, तर हे एक्झॅक्टली 99 वाला काय आहे, 99 फॅक्टोरियल आहे ना, इकडे हे 99 फॅक्टोरियल आहे, ते कॅल्क्युलेटर वर येत नाहीये. सिमिलरली एक्झॅक्टली 100 जे आहे ते पण येणार नाही. 100 फॅक्टर म्हणजे चौथा आणि पाचवा कॅल्क्युलेटरवर बसतच नाही. हा, हे मी मनानं तयार केलं होतं, त्यामुळं चुकलेत. एक्झाम मध्ये असले येणार नाहीत. एक्झॅक्टली 100 आर डिफेक्टिव्ह, ह्याचं पण आन्सर येणार नाही, कारण ही खूप मोठी व्हॅल्यू येते. तर ही व्हॅल्यू निग्लिजिबल म्हणजे काय, झिरोच येते जवळपास. म्हणजे 99 चे जे वरचे येतील त्याला आपण काय करायचं, सोडून द्यायचं. 80च्या वर बी आलं तर सोडून द्यावं लागतं. ठीक आहे, चलो. हा, नेक्स्ट. हा, 6th वाला सांगा. हा, लेस दॅन 3 जे आहेत ते डिफेक्टिव्ह. मी फक्त कंडिशन लिहून देतो आणि त्याचे कुणाचे उत्तर येतात किंवा कुणाचे उत्तर येत नाहीत ते सांगतो मी. लेस दॅन 3 आर डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, लेस दॅन 3 असली पाहिजे. लेस दॅन 3 म्हणजे काय काय चालतं रे आर ला, आता 0. लेस दॅन 3 मध्ये येते का, हो. 1 2 बस, 3 येत नाही, कारण लेस दॅन 3 मध्ये 3 येणार नाही. मग इथे चेक करायचं, पी ऑफ आर इज लेस दॅन 3. जे चालतात ते जर छोटे असतील तर डायरेक्टली काय करायची, बेरीज. पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. सेवन्थ वन, ठीक आहे. काय रे, हा हा, लेस दॅन, हा 99 आर डिफेक्ट. मी फक्त कंडिशन लिहून देतो जे की सोडवता येणार नाही. लेस दॅन 99 आर डिफेक्ट. प्लीज रिक्वेस्ट, हा प्रॉब्लेम मी कंडिशन वाईज लिहू शकतो. शपथ सांगू का, कशाला काय म्हणतो, काय चालू तुमचं, काय चालू गणेश, हा काय चालू एवढं, ते नवीन नवरा नवरी सारखं याला चिमटी घेत, त्याला हसायला, त्यानं त्याच्याकडे बघायला, ते काय चालू, काय मला कळालंच नाही अजून बी. हा, जरा तर लाजा वाटतो त्या बे, मी काय बोलत नाही याचा अर्थ वेगळाच गेले तुम्ही. कशाला उगा शेवटचा दिवस आहे, कशाला कुणाला काय म्हणावं, कुणाला नाराज करून पाठवावं, हे विचार करायला मी, तुमचं वेगळंच चालू आहे. एक तर काय येईना, काडी येईना कुठली. चलो, आवाज येतोय. लेस दॅन 99 आर डिफेक्टिव्ह, फक्त मी कंडिशन लिहिणार आहे, कॅल्क्युलेटर ते येणार नाही, मग ते कॅन्सल आउट करणार. ठीक आहे, चलो. इथं काय रे, लेस दॅन 99 म्हणजे आर ची व्हॅल्यू किती असला पाहिजे, लेस दॅन 99 असली पाहिजे. आता लेस दॅन 99 मध्ये काय काय येते ते सांगतो. आर इक्वल टू 0 1 2 3 असं अप टू किती येणार आहे, 98 येणार आहे, कारण लेस दॅन 99 मध्ये फक्त 98 येईल. मग आता बट चेक करा, तुम्हाला पी ऑफ
आर इज लेस दॅन 99 करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 असं पी ऑफ 2 प्लस अप टू किती करावं लागेल, पी ऑफ 98, जे की पॉसिबल नाही कॅल्क्युलेशन करणं. म्हणून काय करायचं, 1 मायनस जे चालतंय ते मायनस करायचं. काय रे, पी ऑफ 99 जे चालत नाही, कोण कोण चालत नाही, 99 एक चालत नाही आणि एक 100 चालत नाही. कॅल्क्युलेटरवर येत नाहीये, त्याचं रिझन बघतो मी, यायला पाहिजे होतं बट फॅक्टोरियल येत नाही तेवढं. कळालं, इथपण काय अडचण आहे नाही. ही कंडिशन महत्वाची, मी ह्याचा चेंज करतो कलर वाटलं तर. तुम्ही वरच्या मेथडनी करू शकता किंवा खालच्या मेथडनी, आणि शक्यतो कुठल्या मेथडनी जाणार, ही जी खालची मेथड आहे. ही खालची कंडिशन कळाली का रे, हे महत्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांची बेरीज करत बसू शक्य आहे का, नाही. म्हणजे हे टर्म किती येतील, 99 प्रोबॅबिलिटी काढून त्याची बेरीज करावं लागेल, किंवा एक मधून 99 आणि 100 ची मायनस करून टाका. ठीक आहे, नेक्स्ट काय रे, 8th 1 काय, राईट, मोर दॅन 2 आर डिफेक्टिव्ह. आता मोर दॅन 2 आर डिफेक्टिव्ह म्हणजे काय रे, फक्त मी कंडिशन लिहून द्यायलो. मोर दॅन 2 आर डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू ही काय असली पाहिजे, ग्रेटर दॅन 2 असली पाहिजे. आता ग्रेटर दॅन 2 मध्ये आर काय काय येते रे, हा 3 4 5 6 अप टू 100. बरं, मग तुम्हाला जर पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन 2 करायचं असेल तर काय करावं लागेल, पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 असं अप टू कुठपर्यंत करावं लागेल, पी ऑफ 100 पर्यंत. पॉसिबल आहे का ते, पॉसिबल आहे का ते, नाही. मग काय करावं लागेल, पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन 2 ला काय करावं लागेल रे, हा 1 मधून काय मायनस करावं लागेल, 1 मधून काय मायनस करावं लागेल, जे चालत नाही ते. चालतंय काय काय आपल्याला, 3 4 5 6 7 8 9 अप टू 100 चालतं. 3 च्या नंतर चालतात, म्हणजे चालत काय काय नाही, आपल्याला चालत नाही ते काय रे, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 आणि पी ऑफ 2. जे कॅल्क्युलेशन येतात ते कॅल्क्युलेशन करा, जे कॅल्क्युलेशन येतात ते कॅल्क्युलेशन करा. हे येते, हे येत नाही, मी येत नाही त्याला क्रॉस करतो. ठीक आहे, हे येते, हे वाला. ठीक आहे, 8वी कंडिशन कळाली. 9वी पण इथंच लिहू का नाही, नको, 9वी नेक्स्ट पेजवर लिहू. 9th कंडिशन काय रे, मोर दॅन 98 आर डिफेक्टिव्ह. आता मोर दॅन 98 म्हणजे काय रे, आर ची व्हॅल्यू ही का असली पाहिजे, मोर दॅन 98 असली पाहिजे. मग हे केव्हा पॉसिबल आहे रे, आर ची व्हॅल्यू 99 आणि 100 असेल तर. मग हे दोन सोपे आहेत, म्हणून पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन 98 इज इक्वल टू काय रे, पी ऑफ 99 आणि प्लस पी ऑफ 100 कॅल्क्युलेट करावं लागेल, जे की कॅल्क्युलेटरवर बहुतेक येणार नाही. अरे क्रॉस केल्यावर तुम्हाला वाटेल की ते चुकले काय, की चुकलं नाही ते, बट हे चुकलं नाही बरं का, कॅल्क्युलेटर येणार नाही, फक्त कॅल्क्युलेटर येणार नाही. कळालं, चलो ह्याच्यानंतरची कंडिशन काय रे, हा ऍट लिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. आता लग जा रे, त्यांनी काय म्हणले, कमीत कमी 2 डिफेक्टिव्ह पाहिजे. कमीत कमी 2 डिफेक्टिव्ह म्हणजे आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 पाहिजे. कमीत कमी 2 डिफेक्टिव्ह म्हणजे काय काय चालतंय आपल्याला, 2 बी चालतंय, 3 बी चालतंय, 4 बी चालतंय, असं किती चालतात, 100 चालतात. म्हणजे तुम्हाला पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे काय करावं लागेल रे, पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस अप टू कुठपर्यंत करावं लागेल, पी ऑफ 100. ठीक आहे, बट एवढं पॉसिबल आहे का आपल्याला, नाही. मग ऑर मध्ये याला काय करायचं, पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 इज इक्वल टू काय काय चालत नाही ते मायनस करायचं. काय काय चालत नाही रे, 1 मधून जे चालत नाही ते मायनस करायचं. काय चालत नाही, 0 चालत नाही आणि 1 चालत नाही. कळालं,
नेक्स्ट हा 11 at least 99 आर डिफेक्टिव्ह. आता ऍट लिस्ट 99 आर डिफेक्टिव्ह म्हणजे कमीत कमी काय पाहिजे, आर ची व्हॅल्यू कमीत कमी काय असली पाहिजे, 99 म्हणजे 99 पेक्षा जास्तच असली पाहिजे. 99 किंवा 99 पेक्षा जास्त म्हणजे काय येईल रे, आर ची व्हॅल्यू काय काय चालते, 99 चालते किंवा 100 चालते. मग पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 99 इज इक्वल टू पी ऑफ 99 प्लस पी ऑफ 100, जे की कॅल्क्युलेटरवर येणार नाही. 11 का आलं, 10 का आलं, ऍटलिस्टचा मिनिंग का आला, कमीत कमी तेवढे घ्यायलाच पाहिजे, त्यापेक्षा जास्त घेतले तर चालतं. ठीक आहे. नेक्स्ट हे झालं का, चलो कळाले का रे, ऑनलाईन मध्ये कोण कोण आहे, सगळ्यांना कळाले का ऍटलिस्ट ऍटमोस्ट कसं लिहायचं असते ते. मी एकाच प्रॉब्लेम मध्ये सगळं कव्हर करायचा प्रयत्न करायचो, बट ते कॅल्क्युलेटर येणं गेलं, सॉरी. हा 50 पर्यंत येले का, जाऊ दे आता काय. बरं ते प्रोबेबिलिटी असते ना, ते 100 200 1000 असेच घेतात ते. एवढ्या कंडिशन येत नाहीत, मी कंडिशन दिलेत फक्त, असं हे वरच्या घेतच नाहीत कंडिशन असं. हा हे झालं का रे, चलो 12th काय रे, ऍटमोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. हा ऍटमोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू जास्तीत जास्त किती असली पाहिजे, 2. म्हणजे काय रे, आर ची व्हॅल्यू काय काय चालते, 0 चालते का, हो. 1 चालते का, हो. 2 चालते का, हो. म्हणजे पी ऑफ आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 इज इक्वल टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. कळालं, चलो 13. हा ऍटमोस्ट, फक्त कंडिशन कसं लिहायचं ते कळाले का ते सांगा, काय काय कॅल्क्युलेशन बसतात ते करायचे. ऍटमोस्ट 98 आर डिफेक्टिव्ह. ऍटमोस्ट 98 आर डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू जास्तीत जास्त किती असली पाहिजे, 98. म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 98. काय काय चालते मग सर, आर ची व्हॅल्यू 0 पासून 1 2 अप टू 98 चालते. मग तुम्हाला कॅल्क्युलेशन काय करावं लागेल रे, पी ऑफ आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 98 इज इक्वल टू काय रे, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस डॉट 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 प्लस पी ऑफ 98. एवढं कॅल्क्युलेशन करणं पॉसिबल आहे का, नाही. मग काय करायचं, पी ऑफ काय रे, आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 98 जे आहे त्याला तुम्ही असं लिहू शकता, 1 मायनस काय काय चालत नाही रे आपल्याला, आता 99 एक चालत नाही आणि एक 100 चालत नाही. देशील हातभट्टी सोडलं सगळे चालते. कळालं, हा असं लगेच म्हणू नका. कोण कोण चालत नाही ते 1 मधून मायनस केलं तरी उत्तर तेच येत असते. ओके, आता आपल्याकडे नशीब की P99 आणि P100 आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाहीये. ठीक आहे, चलो ऍट लिस्ट आणि ऍट मोस्ट कंडिशन कळाल्या का. नेक्स्ट आता काय रे, 13च होते का, झाल्या वा. म्हणजे तुम्हाला ऍट लिस्ट म्हणजे कळालं, ऍट मोस्ट म्हणजे कळालं, लेस दॅन कळालं, मोर दॅन कळालं. ठीक आहे पक्का. आता नशीब आपलं एवढं खराब की ते पी ऑफ 99 किंवा पी ऑफ 80 वगैरे काही आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाहीयेत, कारण ते कॅल्क्युलेटर वर येत नाहीयेत. ठीक आहे, बट कंडिशन तर कळाल्या कसं करायचं ते, ऍट लिस्ट ऍट मोस्ट काय असतं ते कळालं.
बरं, आणखीन एक प्रॉब्लेम घ्यायचा का नेक्स्ट चालू करायचं? सेम प्रॉब्लेम असणार, काय अडचण नाही. फक्त ज्याला ऍटलिस्ट, ऍट मोस्ट, त्याच्यानंतर लेस दॅन, मोर दॅन अशा कंडिशन ओळखता येतात किंवा ते बनवता येतात, त्यासाठी हा प्रॉब्लेम सगळ्यात सोपा आहे. ठीक आहे, चलो मग आता नेक्स्ट बीट स्टार्ट करायचा. कळालं का हे? हा हा, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन सुरू करण्याच्या अगोदर, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे काय ते सांगतो. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणलं की त्यांच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ते म्हणजे Z इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइडेड बाय सिग्मा. ह्याच्यामध्ये एक्स त्यांनी दिलेली कंडिशन असते. एक्स बार म्हणजे तुम्हाला माहिती आहे का रे? मीन व्हॅल्यू किंवा काय अवरेज व्हॅल्यू त्यांनी दिलेलं असते. ठीक आहे, आणि सिग्मा स्टँडर्ड डेविएशन. आठवते फॉर्म्युला? सर तेवढं काय आठवत नाही, स्टॅटिस्टिक्स मध्ये होते. त्याला SD पण म्हणतात, SD. ठीक आहे, हे जेव्हा झेड ची व्हॅल्यू काढू तेव्हा तुम्हाला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणल्या तुम्हाला असा हा एक हॉरिझॉन्टल लाईन असेल, ही एक व्हर्टिकल लाईन असेल, आणि एक ग्राफ असेल बेल शेप्ड. कसला? बेल शेप, ज्याचा की हा याला महादेवाच्या पिंडीसारखा म्हणलं तरी चालते, काय अडचण. बेल शेप्ड म्हणजे जर खाली असं जर राऊंड अप केलं तर घंटी दिसते, म्हणून त्याला बेल शेप्ड ग्राफ म्हणतात. त्या बेल शेप्ड ग्राफ मध्ये ही जी व्हर्टिकल लाईन आहे, व्हर्टिकल लाईन, ह्या इथं झेड ची व्हॅल्यू 0 असते, त्याला म्हणतात झेड ऍक्सिस. ही जी हॉरिझॉन्टल आहे ते तुम्हाला एक्स ऍक्सिस वाटेल, बट ती एक्स ऍक्सिस नाही, कोणती ऍक्सिस आहे? झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस वर इकडं पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात 1 2 3 4 5 असं, इकडं निगेटिव्ह -1 -2 -3 असं. आणि या ग्राफची खासियत असते की हा जो ग्राफ आहे, येलो कलरचा जो ग्राफ ड्रॉ केलाय, हा चेक करा, हा ग्राफ आणि हा इकडचा ग्राफ हा मिरर इमेज असतात. कसे असतात? मिरर इमेज, म्हणजे सिमेट्रिकल असतात. आणि असं कन्सिडरेशन आहे की ह्या ग्राफच्या खालचा एरिया, जे की मी तर रेड कलरने डिनोट करतोय, हा किती असतो? लेफ्ट साइडचा 0.5 असतो, तर राईट साइडचा सुद्धा किती असायला पाहिजे? 0.5. हा जो येलो कलरचा ग्राफ आहे, हा इन्फिनिटी पर्यंत या झेड ऍक्सिसला कट करत नाही. कुठपर्यंत कट करत नाही? इन्फिनिटी पर्यंत. आणि हा सुद्धा मग काय इन्फिनिटी पर्यंत कट करणार नाही. आता इथं कधी कधी असं ए ऑफ समथिंग 2 देतील, ई ऑफ 2 विच इज इक्वल टू ऑलवेज 0 लेस दॅन 0.5, 3758 असेल समजा, ऑलवेज लेस दॅन 0.5. ए ऑफ 2 दिले. ए ऑफ 2 चा अर्थ काय? जर तुम्ही या ग्राफवर मग ते झेड ऍक्सिस पासून 2 युनिट डिस्टन्सवर, 2 युनिट डिस्टन्स म्हणजे काय रे? 2 इकडं पण आहे, इकडं पण आहे. जर समजा इकडं लाईन ड्रॉ केली तर या लाईनच्या आणि जे मेन सेंटर लाईन आहे त्याच्या मधला एरिया दिलेला असतो त्यांनी. हा किती आहे? 0.3758. सर जर मी लाईन इथं -2 ला ड्रॉ केली तर तरी पण ह्या लाईन मधला सेंटर लाईन मधलाच एरिया दिलेला असतो, किती? 0.3758. जे काय दिलं असेल ते मी उगा लिहिलं तिथं. कळालं? आता जर मला कोणी विचारलं की सर हे इकडचं ग्रीन कलरचा एरिया कसा काढायचा, तर तुमच्या लक्षात आला पाहिजे की या सेंटर लाईन पासून इकडचा टोटल एरिया किती असतो? 0.5. 0.5 मधून या लाईन आणि या लाईन मधला एरिया त्यांनी दिलेला असतो, तो जर मायनस केला तर इकडचा एरिया भेटेल. किंवा कधी कधी
ए ऑफ 3 पण देतात. ए ऑफ 3 इज इक्वल टू 0.4753. तेव्हा याचा अर्थ काय रे, 3 या 0 पासून 3 युनिट डिस्टन्स वर लाईन ड्रॉ केलं तर त्या लाईन मध्ये सेंटर लाईन मध्ये एरिया किती असायला पाहिजे, एवढा. आता कधी कधी त्यांनी विचारतील काय की हे जे व्हाईट कलर आहे, किंवा कलर चेंज करतो, हे ब्लू कलर दिसायला का रे, जरा डार्क करतो, हे ब्लू कलर आणि हे इकडचं ब्लू कलर, ह्याच्यातला एरिया काढायचा. कसं काढावं लागेल रे, तर लक्ष द्या, हे एरिया किती आहे मला माहिती आहे, हे एवढा आहे. आणि इथून इथपर्यंत एरिया किती आहे रे, तो एवढा आहे. या दोघांची काय करावं लागेल, ऍडिशन. जर एखाद्या केस मध्ये जर मला असं विचारलं हा एरिया कॅल्क्युलेट करा, कसं कॅल्क्युलेट करणार आहे, आता कसं कॅल्क्युलेट करणार, तर लक्षात ठेवा, इथून इथपर्यंतचा एरिया माहिती आहे, ए ऑफ 3. इथून इथपर्यंतचा एरिया माहिती आहे, ए ऑफ 2. आता काय करावं लागेल, एरिया ऑफ 3 मधून एरिया ऑफ 2 मायनस करावं लागेल. कळालं, कळतंय. हे एरियावर सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. हे तुम्हाला नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ रीड करता आला पाहिजे आणि तो एक्झिक्यूट करता आला पाहिजे. क्लिअर आहे. चलो मग एक काम करू, याच्यामध्ये सुद्धा मी भरपूर साऱ्या कंडिशन देणार आहे आणि याच्यामध्ये 100% सॉल्व्ह करता येते, यात काय अडचण नाही. ठीक आहे, चलो मग आपण कॅल्क्युलेशन करू. लिहा, इन अ सॅम्पल ऑफ 1000 केसेस, क्वेश्चन लिहा, in a sample of 1000 cases, हात घ्यायचं का दुसरा घ्यायचं, हेच घे, कशाला. in a sample of 1000 cases, the mean of certain value, the mean of certain test, हा मी जे कंडिशन त्यापैकी 2 कंडिशन विचारतील बरं का, मी जेवढ्या कंडिशन त्यापैकी किती विचारतील, 1 किंवा 2. सर्टन टेस्ट इज 14 and standard deviation is and standard deviation is 2.5, assuming the distribution is assuming the distribution to be normal, assuming distribution is to be normal. ठीक है. First, how many student score below 12? दूसरा, how many students score below 15?
हाऊ मेनी स्टुडंट्स score below 18. How many students below ची बस झाले का? Students score above 12. How many students score above 15? How many students score above 18? above चे बस झाले. ह्याच्यामध्ये एक तर बिलो असतं नाही तर अबोव असतं नाही तर इन बिटवीन असते. हे बस झाले का? 7वा. हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिटवीन हाऊ मेनी स्टुडंट्स score between 12 and 15? How many students score between 12 and 18? And lastly, now, how many students score between किती रे? 15 and 18. हा, इथं दिलेलं त्यांनी आहे, त्याच्यासोबत दिलेले a of 0.8 is equal to 0.2881. A of 0.4 is equal to 0.1554. 0.1554. Area of 1.6 is equal to 0.4452. 0.4452. हा, कंप्लीट प्रॉब्लेम झाला की सांगा, मी एक एक कॅल्क्युलेशन करून देतो. मी फक्त काय करणार, एक जाऊ दे सगळेच करून देतो. लास्ट प्रॉब्लेम कशाला नाराज करायचा. 9च्या 9 कॅल्क्युलेशन करून देणार. 9च्या 9 कॅल्क्युलेशन करणार आहे. लास्ट डे तर नाराज करायचं नाही. तर 9च्या 9 प्रॉब्लेम करून देतो. लिहून झाले की सांगा मला. ऑनलाईन वाले झालं का लिहून? हा, मग आता लक्ष द्या. हा, नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्या खटकन. मग आता चेक करा रे. इन अ सॅम्पल ऑफ 1000, म्हणजे ऍक्च्युली इन अ सॅम्पल म्हणण्यापेक्षा इन अ 1000 स्टुडंट असं म्हणायला पाहिजे होतं. 1000 स्टुडंट्स मध्ये मीन व्हॅल्यू किती आहे रे? एक्स बार किती आहे? 14. आणि स्टँडर्ड डेविएशन किती आहे? किती आहे रे? 2.5. फर्स्ट कंडिशन काय? हा, स्कोर बिलो, मी पूर्ण लिहित बसत नाही. स्कोर बिलो 12. स्क्वेअर बिलो 12 म्हणलं की ह्या 12 ला म्हणायचं तू आजपासून एक्स आहे.
तो किती आहे एक्स आहे. मग झेडचा फॉर्म्युला काय रे एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. मग इथे चेक करा एक्स किती आहे 12 मायनस 14 डिवाइड बाय 2.5 मायनस किती आलं ते सांगा. 0.0 मायनस 0.8 आलं का चेक करा. हा मग लगेच शिस्तीत काय करायचं एक चित्रकला ड्रॉ करायची. कळालं. हा तुमचा ब्लू कलरचा काय असेल 0 वर असेल. झेडची व्हॅल्यू किती असेल इथं 0. -8 लेफ्ट लाईल का राईट लाईल -0.8 लेफ्ट लाईल का राईट लाईल लेफ्टला. इथं कुठतरी येईल आता मी रॅन्डमली ड्रॉ करतो -0.8 तिथे एक लाईन ड्रॉ करायची. अयो पॉइंट इकडं लाईन मारली इकडं आपल्याला लाईन मारता येत नाही. आधी लाईन मारून घेऊ मग पॉइंट दाखवू. आता कळालं. आता त्यांनी काय सांगितलं बिलो म्हणले काय करायचं बिलो किंवा लेस म्हणलं की कुठला एरिया घ्यायचा. मी ते हॅचिंग करतो लेफ्टचा एरिया घ्यायचा त्या लाईनच्या लेफ्टचा. बिलो म्हणले की त्या लाईनच्या लेफ्टचा आणि अबोव म्हणले की त्या लाईनच्या पुढचा राईटचा. कळालं. आता हे जे ग्रीन कलरची हॅचिंग केली ती एरिया कोण सांगेल ते मला कसं काढायचं. तर इथे लिहितो मी रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू हा कोण सांगेल 0.5 मधून जर मी एरिया ऑफ 0.8 मायनस केला तर भेटेल का चेक करा. इकडला जर हा जो पूर्ण एरिया आहे या व्हर्टिकल लाईन पासून रेड कलर करायला चेक करा. या व्हर्टिकल लाईन पासून ह्या ग्राफच्या अंडरचा एरिया किती असतो रे 0.5. मला काढायचा कुठला आहे हे मी व्हाईट करतो ते काढायचं आहे. ठीक आहे. बट इथं मला येलो कलरचा एरिया त्यांनी दिलेला आहे. हा एवढा दिलाय त्यांनी किती आहे रे एरिया ऑफ 0.8. तर मला सांगा हा ग्रीन कलरचा एरिया कसा काढायचा. ह्या रेड कलरचा 0.5 मधून एवढाच येल्लो कलरचा मायनस करावा लागेल का नाही. हे येल्लो कलरचा मायनस करायचा आहे तो किती आहे एरिया ऑफ 0.8 जे असतो ते असतो. म्हणजे रिक्वायर्ड एरिया किती आला ते सांगा मला. हा 0.5 मायनस एरिया ऑफ 0.8 किती आहे रे 0.2881. कॅल्क्युलेशन करून सांगा. .2119. मग इथं शिस्तीत लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर बिलो किती 12 इज इक्वल टू हे जे आलेला एरिया आहे त्याला आपण रिक्वायर्ड एरिया म्हणून रिक्वायर्ड एरिया इनटू कॅपिटल एन. रिक्वायर्ड एरिया किती आहे 0.2119 इंटू 1000 म्हणजे 211.9. आता काय काय जण म्हणतील सर 211.9 स्टुडंट असतात का नाही. एक तर 211 असतील किंवा 212 असतील. मग 0.9 म्हणजे 12 घ्यायचं नाही ते सांगतोय. कारण एक लक्षात ठेवा अर्ध्या पोराला बिलो पडणार नाहीत. कळलं. याच्यापेक्षा एक पण जास्त झालं म्हणजे काय मग इथं काय करा 211 कळणार गेलं तुग असं करून सोडून द्या. कळलं. पहिली कंडिशन कळाली बिलो वाली. नेक्स्ट सेकंड कंडिशन
करे स्कोर बिलो 15 ना, हा स्कोर बिलो 15. तर या केस मध्ये इथे चेक करा एक्स कोण होईल रे आता 15. मग झेड चा फॉर्म्युला एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा विच इज इक्वल टू 15 मायनस 14 डिवाइडेड बाय 2.5 इज इक्वल टू पॉझिटिव्ह 0.4. आलं. मग लगेच चित्रकलेकडे जायचं. एक्झॅक्टली येत नाही मला, मी फक्त ड्रॉ करतो, समजून घ्या. कळलं. आता मला सांगा आपली जी रेड लाईन व्हर्टिकल येणार आहे ती कुठे येणार आहे रे, ह्या ब्लू लाईनच्या लेफ्टला का राईटला. इथं झेड ची व्हॅल्यू किती असते 0. मग आता हे येईल इथं कुठतरी 0.4 ला. हे का आली का ते सांगा मला. आता बिलो 15 म्हणजे या रेड लाईनच्या राईटचा एरिया घ्यायचा का लेफ्टचा एरिया घ्यायचा. जेव्हा बिलो म्हणेन तेव्हा लेफ्टचाच एरिया घ्यायचा. जेव्हा बिलो म्हणेन तेव्हा काय करायचा लेफ्टचाच एरिया घ्यायचा. मग इथे चेक करा मी एरिया कुठला घ्यायचा ते येलो कलरनी मार्किंग करतो. मग मला सांग हा एरिया किती असतो रे, इथून इथपर्यंत मला फिक्स माहिती आहे किती आहे रे 0.5. हा एरिया काय करावा लागेल ऍड करावा लागेल. म्हणजे ते लिहिताना असं लिहायचं रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 0.5 प्लस एरिया ऑफ 0.4. हे का आलं का 0.5 प्लस एरिया ऑफ 0.4 किती दिला रे त्यांनी 0.1554 म्हणजे 6.6554 0.6554 करेक्ट आहे का. मग इथे लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर बिलो काय रे 15 इज इक्वल टू काय रिक्वायर्ड एरिया. रिक्वायर्ड म्हणजे डिझायर्ड पण म्हणतात बरं का. रिक्वायर्ड एरिया म्हणण्यापेक्षा काय म्हणतात डिझायर्ड एरिया. रिक्वायर्ड एरिया इंटू एन. रिक्वायर्ड एरिया किती आले रे 0.6554 इंटू 1000 तर किती रे 655.4. तर नियर अबाउट 655. घाबरायचं काही विषय नाही. नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर बिलो 15 का आला. आता नंबर ऑफ स्टुडंट्स हे झालं का लिहून लिहा. हा शेवटचा दिवस आहे व्यवस्थित लिहून घ्या काही गडबड नाही घाई गडबड करू नका. बजलं तिसरी काय स्कोर बिलो 18 म्हणजे इथे एक्स किती आहे रे 18. ठीक आहे. आता झेड ची व्हॅल्यू काय असेल एक्स मायनस एक्स बार डिवाइडेड बाय 2.5 विच इज इक्वल टू एक्स 18 मायनस 14 डिवाइडेड बाय 2.5. इथं सिग्मा लिहायला पाहिजे. हा इज इक्वल टू 1.6 आला का चेक करा. मग ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ ड्रॉ करत असताना काळजी काय घ्यायची का आला. हा मला सांगा 1.6 कुठे येते रे इथं कुठतरी येते राईट साइडला 1.6 झेड ची व्हॅल्यू. आता बिलो म्हणल्यानंतर कुठला एरिया घ्यायचा रे लेफ्ट साइडचा. मला कोण सांगते रिक्वायर्ड एरिया किती येईल ते
रिक्वायर्ड एरिया 0.5 प्लस एरिया ऑफ 1.6. 0.5 प्लस एरिया ऑफ 6 किती दिले त्यांनी 0.4452 म्हणजे किती आलं 0.9452. मग इथे लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट स्कोर बिलो किती 18 इज इक्वल टू काय रे रिक्वायर्ड एरिया इंटू नंबर ऑफ स्टुडंट्स. रिक्वायर्ड एरिया किती रे 0.9452 इंटू 1000 म्हणजे किती आला रे 945.2 म्हणजे नियर अबाउट 945 स्टुडंट. कळालं लेस दॅन मोर दॅन कळाले का. हा आधी स्कोर बिलो झाला आता काय करायचं रे सेम प्रोसिजर रिपीट फक्त अबव म्हणल्या कुठला एरिया घ्यायचा आता राईट. जसं की इथं चेक करा रे इथं बिलो 12 होतं त्या लाईनच्या कुठे घेतलं रे आपण ही जी लाईन आहे 0.8 इकडचा ग्रीन एरिया घेतला. आता तिकडे घेताना काय करावं लागेल रे 0.5 प्लस इथला एरिया ऍड करावा लागेल. बस एवढंच रॉकेट सायन्स आहे फक्त आता राईट साईडचा एरिया घ्यायचा. ठीक आहे मग आपण घेऊतच घेतल्याशिवाय ते कळणार नाही. मग काय रे फोर्थ कंडिशन हा स्कोर अबव 12. मग काय रे ही झाली एक्स ची व्हॅल्यू 12. हा मग झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा 12 मायनस 14 डिवायडेड बाय 2.5 मायनस 0.8. मग ग्राफ ड्रॉ करायचा. हा लाईन कुठे येईल रे लाईन कुठे येईल लेफ्ट साइडला येईल कारण झेड ची व्हॅल्यू किती असली पाहिजे मायनस 0.8. हे का आलं. आता अबव म्हणल्यानंतर कुठला एरिया आला पाहिजे रे अबव म्हणल्यानंतर कुठला एरिया आला पाहिजे हा कम्प्लीट एरिया आला पाहिजे. मी ब्लू कलरनी हॅचिंग करायला हा इकडचा एरिया आला पाहिजे. हा कसं काढायचं रिक्वायर्ड एरिया कसं काढायचा 0.5 प्लस एरिया ऑफ 0.8 0.5 प्लस एरिया ऑफ 8 किती आहे रे 0.2881 किती रे 0.7881. मग इथं लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर above 12 is equal to required area into n. required area किती रे 0.7881 into 1000 788.1 तर नियर अबाउट 788. चलो नेक्स्ट काय रे अबव 15. चौथा आहे ना का पाचवा आहे हा स्कोर अबव 15. हा फक्त मी एरिया कुठला काढायचा तेवढं सांगतो आणि कसं काढता सांगतो पुढची स्टेप तुम्ही करा. ठीक आहे मग इथे चेक करा रे एक्स किती असेल रे 15 एक्स किती असेल 15 z इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा 15 मायनस 14 डिवाइडेड बाय 2.5 इज इक्वल टू 0. ग्राफ ड्रॉ करा. आता ते ग्राफ माझा बेल शेप येणार बी गेलाय. हा तर 0.4 इथे येईल त्याच्या इकडचा एरिया कॅल्क्युलेट करायचा कसं काढायचं सांगा बरं
right. Required area is equal to 0.5 minus area of 0.4. म्हणजे किती रे 0.5 मायनस एरिया किती आहे 0.1554. किती आलं रे 0.344. मग ह्याच्या पुढचं नंबर ऑफ स्टुडंट स्कोर अबव करता का नंबर ऑफ स्टुडंट स्कोर अबव करता का ऑनलाइन वाले करता का रे नेक्स्ट हा किती होतं 6 ना स्कोर अबव 18 म्हणजे एक्स किती आहे रे इथं 18 तर z इज इक्वल टू काय असेल एक्स मायनस एक्स बार डिवाइडेड बाय सिग्मा विच इज इक्वल टू हा एक्स व्हॅल्यू किती आहे 18 मायनस 14 डिवाइड बाय 2.5 विच इज इक्वल टू 1.6 आलं का मला आता ग्राफ बी येणं गेलाय समजून घ्या आता हा कुठे येईल रे z इज इक्वल टू 1.6 इथं z इज इक्वल टू 0 कुठला एरिया काढायचं ते हॅचिंग करतो कसं काढायचं ते तुम्ही सांगायचं अबव म्हणलं की काय करायचं त्या लाईनच्या राईटचा रिक्वायर्ड एरिया सांगा रिक्वायर्ड एरिया हा 0.5 मायनस एरिया ऑफ 1.6 0.5 मायनस 0.4 452 हा किती आलं रे 0.0 548 ह्याच्या पुढचं करता ह्याच्या पुढचं करता का हा आता 7वा इम्पॉर्टंट आहे 7वा समजून घ्या बिटवीन वाला हा 7th वन काय रे स्कोर बिटवीन 15 ना हा इथं 2 केस आले काय करायचं पहिल्याला x1 म्हणायचं आणि दुसऱ्याला x2 म्हणायचं ह्याच्याहून z1 ची व्हॅल्यू काढायची z1 इक्वल टू x1 मायनस x बार डिवाइड बाय सिग्मा ह्याच्याहून z2 ची व्हॅल्यू काढायची x2 मायनस x बार डिवाइड बाय सिग्मा इथे x1 ची व्हॅल्यू किती आहे 12 मायनस 14 डिवाइड बाय 2.5 विच इज इक्वल टू मायनस 0.8 आणि इथं काय रे 15 मायनस 14 डिवाइड बाय 2.5 विच इज इक्वल टू 0.4 हे कळालं का ते सांगा दोन्ही कॅल्क्युलेशन आता ग्राफ ड्रॉ करायचं ही हॉरिझॉन्टल लाईन हे असं कट नाही करणार इथे लागणार आहे सेंटर लाईन आता लागणार आहे z इज इक्वल टू मायनस 0.8 कुठे येईल या व्हर्टिकल लाईनच्या लेफ्टला हे z इज इक्वल टू मायनस 0.8 आता चेक करा रे प्लीज रिक्वेस्ट आणि ही जी आहे 0.4 वाली कुठे येईल रे इथं z इज इक्वल टू 0.4 हे येलो कलरची लाईन 0.4 वाली आणि ब्लू कलरची लाईन इन बिटवीन म्हणजे काय रे ह्या दोघांच्या मधला एरिया मी जे व्हाईट कलरनी हॅचिंग करतो तो एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे कसं करायचं सांगा बरं आता इन बिटवीन म्हणलं की टेन्शन घ्यायचं नाही काय रे हा एरिया ऑफ रिक्वायर्ड एरिया ना रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू हा रिक्वायर्ड एरिया किती आहे रे एरिया ऑफ 0.8 प्लस एरिया ऑफ 0.4 सर हे मायनस आहे तर मायनस एरिया घ्यायचं का नाही ते फक्त डिनोट करण्यासाठी आहे हा एरिया ऑफ किती येईल रे 0.8 0.
2881 प्लस एरिया ऑफ 0.4 0.1 554 ना, किती आलं 1554 ना, हा लिहिले की ऍडिशन किती आली रे 0.4435. चलो याच्या पुढचं येईल का तुम्हाला, याच्या पुढचं येईल का, नंबर ऑफ स्टुडंट स्कोर बिटवीन 12 and 15 करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. हा नेक्स्ट काय रे, स्कोर बिटवीन 12 and 18 ना, सेम प्रोसेस, x1 is equal to 12, x2 is equal to 18. मग इथे z1 ची व्हॅल्यू काढायची, z1 is equal to x1 minus x bar divided by sigma which is equal to 12 minus 14 divided by काय रे 2.5 which is equal to minus 0.8. आणि इथं z2 ची व्हॅल्यू काढायची, हा z2 is equal to x2 minus x bar divided by sigma, x2 ची व्हॅल्यू 18 minus 14 divided by 2.5 which is equal to 1.6. ग्राफ ड्रॉ करायचा, हॉरिझॉन्टल लाईन एक ग्राफ, ही व्हर्टिकल लाईन, इथपण काय अडचण आहे, ही जी व्हाईट कलरची लाईन आहे ती इथं -0.8 ला, आणि ही रेड कलरची लाईन आहे ती कुठे काढायची 1.6 ला. आता इन बिटवीन म्हणजे काय करावं लागेल रे, ह्या दोघातला एरिया काढावा लागेल. मग मी इथं येलो कलरने मी हॅचिंग करतो, हा एरिया कॅल्क्युलेट करायचा. कसं करायचं रे, हा काय काय दोन लक्षात कसं ठेवतात माहितीये का, एरिया म्हणजे डायरेक्टली दोघांची बेरीज करायची असं नसते प्रत्येक वेळेस, पुढच्या प्रॉब्लेम मध्ये ते कळेल तुम्हाला. हा रिक्वायर्ड एरिया, आता हॅचिंग केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय रे, एरिया ऑफ 0.8 प्लस एरिया ऑफ 1.6. हा 0 पॉइंट किती रे 2881 ना, हा आणि प्लस 0.4452. हा सांग किती ते 733. अजून एक 3, ह्याच्या पुढचं येईल, ह्याच्या पुढचा येईल का. हा आता सगळ्यात महत्वाची लास्टची कंडिशन, सगळ्यात महत्वाची काय म्हणालो त्याचं रिझन तुम्हाला कळेल. सगळ्यात शेवटची जी आहे ती खूप महत्वाची, इम्पॉर्टंट आहे. सांगा, स्कोर बिटवीन 15 and 18. आता प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे स्कोर बिटवीन म्हणलं की काय केलं रे आपण, दोघांची ऍडिशनच केली. चेक करा बरं, हे ऍडिशन का बरं केली, कारण ग्राफ सांगायला म्हणून. कळालं का, ग्राफ मध्ये आलं की हे पण ऍड करा, हे 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 एरिया घ्यायचं, तर इथून इथपर्यंत माहिती आहे, इथून इथपर्यंत माहिती आहे, ह्या दोघांची ऍडिशन करा. बट या केस मध्ये डिफरंट आहे, प्लीज रिक्वेस्ट हे समजून घ्या. हे कळालं की संपलं. इथे चेक करा, x1 किती आहे इथं 15, x2 किती आहे इथं 18. हा मग काय रे z1 ची व्हॅल्यू काय येईल, x1 मायनस x बार डिवाइडेड बाय सिग्मा विच इज इक्वल टू 15 मायनस 14 डिवाइडेड बाय 2.5 विच इज इक्वल टू 0. किती रे 4. कोणाला काय अडचण आहे का, कोणाला काय अडचण आहे का, x2 मायनस x बार डिवाइडेड बाय सिग्मा which is equal to 18 minus 14 divided by 2.5 which is equal to 1.6. मग हे ग्राफ ज्याला ड्रॉ करता येते ना त्याला कळत असते, नाही तर काय काय पोट्टे काय लक्षात ठेवायचं माहितीये का, बिटवीन म्हणजे की ऍडिशन करायचं, तसं लक्षात ठेवायचं नाही. इकडं लक्ष द्या. आता व्हाईट कलरची लाईन कुठे येईल रे, 0.4 या लाईनच्या लेफ्ट ला येईल का राईट ला येईल, हे काय आलं पाहिजे, हे 0.4 वाली लाईन आहे. आता ही जे ग्रीन कलरची लाईन आहे ती किती आहे रे 1.6 वर. आता इन बिटवीन म्हणजे एरिया कोणता काढायचा आहे, मी येलो कलरने हॅचिंग करतो
आणि हे जर एरिया मला ज्यांनी कुणी सांगेल त्याचं खरंच कौतुक. हा, रिक्वायर्ड एरिया कोण सांगेल? हा, हे किती जणाला कळालं? इकडे मला येल्लो कलरचा एरिया काढायचा आहे, बट इथं लग जर आहे, इथून हा जे ब्लू कलरनी मी जांभळ्या कलरनी जे हे करायलो, ब्लू नाही कसला व्हायोलेट कलर, त्या व्हायोलेट कलरचा एवढा जो एरिया आहे ते किती आहे रे? एरिया ऑफ 1.6 आहे का? या एरिया ऑफ 1.6 मधून हा जर एरिया ऑफ 0.4 जर मायनस केला तर काय उरतंय? आपला एरिया उरतो का? ती अक्कल असली पाहिजे. मग किती रे? एरिया ऑफ 1.6 किती आहे? 0.4452 मायनस 0.1554. कॅल्क्युलेशन सांगा आणि उत्तर सांगा. 0.289. ह्याच्या पुढचं येईल का? ह्याच्या पुढचं येईल का? नंबर ऑफ स्टुडंट स्कोर बिटवीन लिहूत वाटतं, शेवटचा प्रॉब्लेम, शेवटचा बीट आहे इथे लिहूत आपण. नंबर ऑफ स्टुडंट स्कोर बिटवीन 15 and 18 is equal to काय? रिक्वायर्ड एरिया इंटू नंबर ऑफ स्टुडंट. इथे रिक्वायर्ड एरिया किती रे? 0.2898 इंटू 1000, तर इट्स नियर अबाउट किती रे? 289.8. तर इट्स नियर अबाउट 289.8 म्हणजे काही काही जण काय करतात, 0.5 पेक्षा जास्त असेल तर 90 पण लिहितात, काही काही जण 290 लिहितील, काही काही जण 289 लिहितील, दोन्ही पण करेक्ट आहे. आता वरच लिहायचं, विषय सोडून द्यायचा. कळालं? चलो, इथपर्यंत कोणाला काय अडचण? हा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित कळाली असेल अशी अपेक्षा. तरी पण कोणाला काही डाऊट किंवा काही अडचण असेल तर विचारू शकता.